तीळ घ्यायचं, थोडं खोबरं भाजून घेतल्याने तरी येते. मध्यम आचेवर ठेवून खोबरं भाजून घ्यायचं. जास्त भाजायचं नाही खोबरं, कारण करपल्याने कडवटपणा तयार होतं. फक्त थोडं लालसर भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने लालसर भाजून घ्यायचं. खोबरं भाजताना मध्यम आचेवरच ठेवून आपलं खोबरं भाजून घ्यायचं. आता आलेलं आहे, काढून घेऊ म्हणजे. आता त्याच गरम कढईमध्ये आपलं तीळ भाजून घ्यायचं. गरम झालेलं आहे. अशा पद्धतीने दोन्ही तीळ आणि खोबरं मिक्स करून वाटून घ्यायचं. एक महत्त्वाची टिप सांगते. थोडंसं ज्वारीचं पीठ गरम करून घ्यायचं. मग भाजीत टाकून नंतर हे ज्वारीचं पीठ पाणी टाकून पातळ करून घ्यायचं. मग शेवटला टाकून द्यायचं, भाजीत घालायचं. कारण भाजी घट्ट पण होतो आणि चव बी येते त्याला. आता बघू शकता मटणाचं सूप तयार झालेलं आहे. किती छान तरी आलेलं आहे त्याला. आता मटण शिजले का नाही. आपलं मऊ बघू शकता, मऊ शिजलेलं आहे. मटणाचा रस्सा तयार करण्यासाठी 4 माप तेल घालायचं, 5 माप. इथं थोडं सुकं खोबरं मी वाटून घेतलेलं आहे. त्याच्यात कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे. आणि इथं भाजलेलं खोबरं वाटून घेतलेलं. पहिला आपण सुकं खोबरं टाकून घेऊ. छान परतून घेऊ. खोबरं लाल झालेले. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तिखट टाकायचं, लाल तिखट टाकायचं. हे काळं तिखट आहे, घरी वाटून घेतलेलं आहे, घरचं तिखट. आता मटण टाकून घ्यायचं. मटण मसाला घातला. हे ज्वारीचं पीठ भाजलेलं आहे ना, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून गरम पाणी टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. थोडं पातळ करून घ्यायचं, टाकून घ्यायचं. थोडं पाहिजे तर थोडं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. तुम्ही बघू शकता आपली भाजी, तर्रेची भाजी, आपलं मटणाचा रस्सा कसं घट्टसर झालेलं आहे बघू शकता. बघू शकता सोप्या पद्धतीने आपला मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. कसं दिसतंय हॉटेलसारखं, एकदम हॉटेलसारखा तरी सुटलेलं आहे. जर आपल्याला हे रेसिपी आवडल्यास, व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.